सर नमस्कार. नमस्कार. सध्या स्टॅम्प खरेदी संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्टॅम्प खरेदी संदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये काही नवे नियम आले आहेत, तर त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता लोकांना? तसा हा नियम जुनाच आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात किंवा न्यायालयात किंवा शैक्षणिक कामाकरिता जर शपथपत्र तुम्हाला तयार करायचे आहे, त्याकरिता कुठलेही मुद्रांक घ्यायची गरज नाही. हा मुद्रांक जो माफीचा निर्णय हा 1 जुलै 2004 पासून लागू झालेला आहे. परंतु सध्या लोकांमध्ये अजूनही जागरूकता आलेली नाही. नागरिकांमध्ये ते अद्यापही 100 रुपयाचा मुद्रांक घेऊन शपथपत्र तयार करतात, परंतु याची आवश्यकता नाही आहे. आपण त्याकरिता मोठे मोठे बोर्ड लावले तहसील कार्यालयामध्ये आणि सर्व विभागांना पण आपण पत्र देऊन तसं कळविलं आहे की 100 रुपयाचा मुद्रांक घेण्याची गरज नाही शपथपत्राकरिता. शपथपत्र हे कोऱ्या पेपरवरच करायला पाहिजे, त्याची आवश्यकता नाही आहे. आणि सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया कोणत्याही शासकीय कार्यालयात, न्यायालयात किंवा शैक्षणिक कामाकरता जर एखादं शपथपत्र दाखल करायचं असेल तर त्याकरता तुम्ही मुद्रांक घेऊ नका. कोऱ्या पेपरवर तुम्ही शपथपत्र तयार केलं तरी ते चालेल. याकरिता शासनाने ही सूट दिली आहे, सुविधा दिली आहे, तरी शासनाने दिलेल्या सुविधेचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. ठीक आहे सर, धन्यवाद.